आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वस्तूंचा तुटवडा भासवत आहे. त्यामध्ये गॅस असेल, पेट्रोल असेल, या वस्तूंचा तुटवडा भासवत असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे. अनेक नागरिकांना त्याची झळ बसताना दिसते. अनेक जिल्ह्यातील नागरिक या तुटवड्याची झळ सोसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात मात्र तशी परिस्थिती अद्यापही उद्भवली नाहीये. जिल्ह्यामध्ये जवळपास 3 गॅस एजन्सी आहेत. तीनही गॅस एजन्सीवरती सध्या आठवडाभर पुरेल एवढा सिलेंडरचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जे आहेत जयश्री ठाकरे यांनी दिलेली आहे. सोबतच पेट्रोल पंपावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल आणि पेट्रोल सध्या उपलब्ध आहे. तर बाजारामध्ये जो काळा बाजार जो आहे सिलेंडरचा तो रोखण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. तर तालुका स्तरावरती सुद्धा विशेष पथक या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आठवडाभर पुरेल एवढा मोठा गॅस सिलेंडरचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं आवाहन सुद्धा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले. आणि नागरिकांनी सुद्धा कोणत्याही अफवावरती विश्वास न ठेवता आपण आपली जे काही काम आहेत ती सुरळीतपणे चालू ठेवावीत आणि कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलं आहे. कॅमेरामन विजय देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.